बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 26. जय स्वतंत्रते. स्वातंत्र्याच्या स्वर्गात माझ्या देशाला जाग येवो, ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे. स्वातंत्र्याचा हा स्वर्ग कसा असेल हे सांगताना गुरुदेव म्हणतात, हे स्वर्गीय स्वातंत्र्य असं असेल जिथे मने निर्भय असतील, जिथे माना ताठ असतील, जिथे ज्ञान मुक्त असेल, जगाचे कप्पे कप्पे करणाऱ्या क्षुद्र भिंती कोसळलेल्या असतील. ही झाली स्वातंत्र्याची काव्यात्मक व्याख्या. गद्य व्याख्या कशी असेल? प्रत्यक्ष रोजच्या व्यवहारात स्वातंत्र्याचं स्वरूप कसं असेल? तर विचार, सेवा, वस्तू अशा साऱ्याच गोष्टींची देवघेव खुलेपणानं करता येणं असं त्या स्वातंत्र्याचं स्वरूप असेल. थोडक्यात माणसातील देवघेवीवर बंधनं नसतील. जिथे बंधनं असतील तिथे स्वातंत्र्य असूच शकत नाही. अर्थात काही जण या खुलेपणाचा गैरफायदा घेऊ शकतात. म्हणूनच अशा मंडळींपासून इतरांचं संरक्षण करण्यासाठी आपण सरकार निर्माण केलं आहे. संरक्षणाचं काम सरकारवर सोपवून माणूस इतर गोष्टींसाठी मोकळा होऊ शकतो. या मोकळीकीची किंमत म्हणून तो काही बंधने मान्य करतो. कायदा, सुव्यवस्था, संरक्षण करण्यासाठी शासन मजबूत असावं लागतं, सामर्थ्यवान असावं लागतं. पण हे सामर्थ्य फक्त आवश्यक तिथंच वापरायचं असतं. सत्ता असावीच लागते, परंतु लोकशाहीत ती अधिकाधिक विखुरलेली असावी लागते. तरच प्रत्येकाला व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळू शकतं. अर्थात स्वतः स्वातंत्र्य घेणं याचा अर्थ दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं नव्हे. स्वातंत्र्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व जोपासतानाच इतरांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणं अपेक्षित असतं. स्वातंत्र्याच्या संकल्पनेला सीमा नसते. जीवनातील बंधने जसजशी कमी होत जातात तसतशी स्वातंत्र्याची क्षितिज रुंदावू लागतात. व्यक्ती आणि समाजाचा विकास होत जातो. स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवत जाणं हीच स्वातंत्र्याच्या उपासकाची प्रवृत्ती असते. तरीही त्या प्रवृत्तीबद्दल संशयता का असते? मुळात व्यक्ती स्वातंत्र्य ही पाश्चात्य संकल्पना आहे काय? अजिबात नाही. भारतीय संस्कृती व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठ मानतो, ही कल्पनाही चुकीची आहे. समाज हा धर्म, अर्थ, कामाचं साधन असला तरी जो आदर्श मानला गेलाय अशा मोक्षाची यात्रा ही ज्याची त्यानेच तर करायची असते. जे पिंडी तेच ब्रह्मांडी याचा अर्थ काय? व्यक्ती आणि विश्व यांच्या प्रेरणा एकच आहेत. हाच आपल्या वेदांताचा पाया आहे. मग व्यक्ती दुय्यम कशी? स्वतंत्रतावादाची गंगोत्री मनुष्य जातीच्या इतिहासात भारतीय तत्त्वज्ञानातच सापडते. इतकी ही अस्सल भारतीय संकल्पना आहे, तरीही तिला आज परदेशी वाण समजलं जावं ही केवढी दुर्भाग्याची गोष्ट. समूहाला महत्त्व का? आपल्याकडे समूहाला महत्त्व दिलं गेलं ते अलीकडच्या काळात. त्याची कारणं ऐतिहासिक आहेत. वर्षानुवर्षे देशात प्रथम मुस्लिमांची सत्ता होती, तर नंतर ब्रिटिशांची. या मुसलमानी व ख्रिस्ती आव्हानाला तोंड देण्यासाठी प्रथम स्वामी विवेकानंदांनी तर नंतर सावरकर, गोळवलकरांनी हिंदू समाजाला समूहाचं रूप देण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजाला संघटित करण्याकरता राष्ट्रवाद तयार केला. अथांग हिंदू सागराचं बांधबंदिस्त तळं बनवण्याचा प्रयत्न केला. सामूहिकतेचा खरा तोंडवळा ख्रिस्ती मुसलमानी आहे, भारतीय नक्कीच नाही. प्राचीन भारतीय व्यवस्था ही अराज्यवादी आहे. शासनाची श्रमविभागणी हे भारतीय परंपरेचं वैशिष्ट्य आहे. ती जन्माच्या आधारावर केली गेली हे दुर्दैवाचं असलं तरी. गांधीजींचं सगळं आंदोलनच अराज्यवादावर आधारलेलं होतं. सरकार किमान असावं अशी अगदी टोकाची भूमिका ते मांडत.
दुर्दैवानं गांधीजींच्या राजकीय वारसदारानं पंडित नेहरूंनीच अराज्यवादवादाला झुगारून देऊन समाजवादी राष्ट्राचं सर्वश्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा चंग बांधला. व्यक्ती महत्त्वाची नाही, सरकार महत्त्वाचं. व्यक्तीच्या प्रेरणा स्वार्थी असतात, त्यावर मात सामूहिक नियोजनानेच करता येते. असली अजागळ समाजवादी मांडणी करून गांधींच्या शिष्योत्तमानच समूहवाद जोपासला. पण अखेर तो अवास्तव समाजवादाचा डोलारा कोसळलाच. मात्र मौजेची गोष्ट अशी की त्यानंतर पुन्हा एकदा नव्या उत्साहानं देशातली हिंदुत्ववादी मंडळी नवा समूहवाद, शासनवाद अनुभवत आहेत. त्यांचं तत्त्वज्ञान असं, समाजवादाची दुर्बलता त्याच्या आर्थिक कमजोरीत होती. शासनवादाला असला आर्थिक फुटपट्ट्यांचा जात सोसणारा नाही. राष्ट्रासाठी काय करायचं ते आम्ही राष्ट्रनेते ठरवणार. त्याला रुपया पैशांच्या फुटपट्ट्या कसल्या लावता. समाजवादी समूहवादावर काही आर्थिक जबाबदाऱ्या तरी होत्या. हिंदुत्वात समूहवाद म्हणजे निव्वळ सत्ता, त्यावर कोणतं बंधन नाही, अगदी आर्थिक अंकुशही नाही. म्हणून तर कुठलीही बेताल विधानं करताना या नेत्यांची जीभ जराही कसरत नाही. ना डार्विनवाद ना भांडवलवाद. स्वतंत्रतावादाला विरोध करणारे त्यांची डार्विनवाद म्हणून संभावना करतात आणि आपण दुर्बलांची बाजू घेतल्याचा दावा करतात. हा दावा निव्वळ पोकळ आहे. डार्विनवादाविषयीचा एक मोठा गैरसमज आहे. दांडगे बलिष्ठ तेवढे जगतील, दुष्टांचा विजय होईल. उत्क्रांतीमध्ये दांडगे टिकले नाहीत. हत्ती, गेंडे, देवमासे यांच्यापेक्षा अवाढव्य आकाराचे आणि ताकदीचे प्राणी पृथ्वी तलावरून नष्ट झाले आणि त्यांच्यापेक्षा ताकदीने कितीतरी कमी असलेल्या माणसानं विजय मिळवला. विजय ताकदीचा झाला नाही. कमी ताकद असूनही माणूस टिकून राहिला, कारण वेगवेगळ्या परिस्थितीशी तो जुळवून घेत राहिला. विविधता जोपासावी आणि त्यातून सुयोग्याची निवड करावी हा निसर्गनियम माणसानं उचलला, म्हणून तो टिकला आहे. आपलं निवडीचं स्वातंत्र्य सतत विस्तारत ठेवण्याच्या ध्यासानं, आकांक्षेनं मनुष्य श्रेष्ठ ठरला आहे. डार्विनवादात बलिष्ठते टिकतात अशी कल्पनाच नाही. स्वतंत्रता जोपासणारे टिकतात आणि बंधनांपुढं मान तुकवणारे संपतात. एवढाच डार्विनवादाचा मथितार्थ आहे. स्वतंत्रतावादाला उपरोधानं डार्विनवाद म्हणणाऱ्यांना डार्विन समजला नाही. स्वतंत्रतावाद समजला नाही आणि माणूस तर त्याहून समजला नाही. सरकारी हस्तक्षेप नसावा, खुली बाजारपेठ असावी, हे स्वतंत्रतावादाचं फक्त एक अंग आहे. अर्थकारण म्हणजे सगळं जीवन नाही. आयुष्यात भाकरीचं महत्त्व आहे, पण भाकरी म्हणजे आयुष्य नाही. माणसाच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्याला ज्ञान संपादनाची ओढ आहे, त्याला कला निर्मितीचा ध्यास आहे. आपल्यातील कमनशिबी गोरगरिबांना, अपंगांना सहाय्य करावं अशी करुणाबुद्धीही माणसात असते. स्वतंत्रतावाद हा या सर्व विविधतेला मानणारा आहे, जपणारा आहे. येथे राज्य फक्त ग्राहकांचं, म्हणजेच खरीखुरी लोकशाही. स्वातंत्र्याला स्वैराचार संबोधणाऱ्यांची खरी इच्छा स्वतःकडे नियंत्रण ठेवण्याची, म्हणजेच सत्ता संपादनाची असते. स्वतंत्रतेच्या व्यवस्थेत महत्त्व पंचमहाभूतांना नाही, श्रमाला नाही, भांडवलाला नाही. महत्त्व आहे ते या सर्वांचा संयोग घडवून आणणाऱ्या योजकांना, उद्योजकांना, संशोधकांना, धडाडीनं उद्योग व्यापार उभे करणाऱ्यांना. स्वतंत्रतावाद भांडवलवादी नाही, उद्योगतावादी आहे. चंगळवादाचा बागुलबुवा. खुली व्यवस्था म्हणजेच केवळ उपभोगावर आधारलेली चंगळवादी व्यवस्था. नीतिमूल्ये बिघडवते, पर्यावरणाचा नाश करते, हे समाजवाद्यांचे, मार्क्सवाद्यांचे लाडके आरोप आहेत. चंगळवाद हा आरोप आहे तरी काय? माणसानं खा खा करू नये, मी भोगीन भोगीन अशा लालसेचा अतिरेक करू नये. अगदी बरोबर आहे. अतिरेक झाला तर अमृतासमान दूधसुद्धा विषप्राय होऊन जातं. त्यामुळे अतिरेकी उपभोगाचा सतत पाठपुरावा करणारा मूर्खच म्हटला पाहिजे. पण बाजारपेठेच्या व्यवस्थेत उत्पादन वाढ करून उपभोग वाढवण्यासाठी धडपड चालू असते, ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. धडपड उपभोग वाढवण्याची नाही,
धडपड विविधता आणि विपुलता वाढवण्याची आहे. तिचा हेतू लोकांना निवडीचं अधिकाधिक स्वातंत्र्य देण्याचा आहे. क्षणोक्षणी उपभोग तर अपरिहार्य आहेच. हे जसं जनावरांच्या बाबतीत खरं तसं माणसांच्या बाबतीतही खरं. मग जनावरात आणि माणसात फरक काय? जनावरं निसर्गानं लादलेल्या अटी निमूटपणे मान्य करतात. निसर्गानं त्यांच्यासमोर जी विविधता ठेवली असेल त्यातूनच निवड करतात. माणूस मात्र निसर्गापलीकडे विविधता तयार करतो. निवडीची संधी अधिकाधिक मिळावी, प्रत्येक निवडीत अधिकाधिक पर्याय मिळावेत, त्या पर्यायांचे क्षेत्र अधिकाधिक व्यापक असावं, यासाठी ही धडपड आहे. उत्पादन वाढ उपभोग वाढण्यासाठी नाही. जो काही उपभोग घ्यायचा त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आहे. गमतीची बाब अशी आहे की स्वतः आधुनिक पेहराव करणारी, चवीनं TV बघणारी, मोबाईल कानाशी लावणारी, विमानानं उडणारी, परदेशवाऱ्या करणारी हीच मंडळी पंचतारांकित सभागृहात बसून स्वतंत्रतावादाचे चंगळवादी म्हणून चेष्टा करतात. त्यांना पर्यावरणाचे शत्रू ठरवतात. पर्यावरणाचं संरक्षण ही सर्वांची चिंता आहे. या विषयावर बोलणारे फार, पण निसर्गाचं संरक्षण नेमकं कशानं होतं याबद्दल नेमकं शास्त्र काहीच नाही. तरीही पर्यावरणवादी मात्र निसर्गाच्या वतीनं बोलत असतात. ही तर मौजच आहे. निसर्ग ही केवळ वापरण्याची वस्तू आहे हे समजण्यात जो अहंकार आहे, त्याहीपेक्षा मोठा अहंकार निसर्गाची इच्छा मला कळू शकते हेच म्हणण्यात आहे. निसर्गाविषयी बोलणं हे जितपत ज्ञान असेल तितपतच शक्य आहे. निसर्गाच्या वतीनं बोलण्याचा अधिकार मात्र कोणाही मानवाला नाही. तरीही तो घेऊन त्या मिशानं प्रगतीला आणि विकासाला विरोध करणारे स्वतःचाच पर्यावरणवादी म्हणून उदो उदो करून घेतात. निसर्गाचं रक्षण जरूर करायला हवं, पण त्यासाठी जागरूक जनमत हे एकच साधन आज तरी आशेचा किरण दाखवतं. आणि जागृत जनमत स्वतंत्र व्यवस्थेतच शक्य आहे. लेनिनी स्टॅलिनी राजवटीत जागृत जनमत कुठून येणार? राहिला प्रश्न समतेचा. जात, धर्म, वंश, लिंग अशा कुठल्याही निकषावर भेदभाव केला जाऊ नये ही समानता झाली. समता नव्हे. मनुष्य प्राणी समान आहेत, पण ती एका मुशीतून काढलेली बाहुली नाहीत. प्रत्येक प्राणी वेगळा आहे, अनन्यसाधारण आहे. हेच त्यांच्यातील समानतेचं सूत्र आहे. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. हे न समजल्यानं सामूहिक निर्णय घेणारे कल्याणकारी, धर्मवादी, करुणावादी आणि समाजवादी नेहमीच फसतात. सर्वांपर्यंत लोभ पोचवण्याची कल्याणकारी कल्पना मूलभूत कार्यक्षमतेला मार्गच ठरू शकते. आळशी, आजागळीही लाभाची मागणी करू लागले की कुठल्याही व्यवस्थेचे 12 वाजतात. विषमता ही फक्त अन्यायापोटी जन्म घेते. हा समज ही खरा नव्हे. ती कर्तृत्व वशात आणि भाग्यवशातही असू शकते. उदरनिर्वाहाची सोय समाजानं दयेपोटी, करुणेपोटी जरूर करावी, पण तो व्यवहार धर्मव्यवस्थेचा होय, अर्थव्यवस्थेचा नव्हे. दोन्हींची गल्लत झाली आणि इतिहासात वेगवेगळ्या शासन पद्धती निर्माण झाल्या. निरंकुश राजसत्तेपासून ते परिपूर्ण लोकतंत्रापर्यंत सर्वच प्रकारच्या शासनांनी नैसर्गिक उत्पात झाले. शत्रूने हल्ला केला अशा प्रसंगी लोकांच्या मदतीस धावून जावं अशी अपेक्षा असते. ती रास्तच आहे, परंतु आपत्काली करायची कामं ही रोजमर्राची कामं बनता कामा नयेत. देशातील गरिबी बघून, आरोग्य शिक्षणासारख्या मूलभूत गरजांनाही वंचित असलेल्यांच्या दुर्दशा बघून अगदी प्रामाणिकपणे कळवळणारे विचारवंत हे विसरतात की काही झालं तरी सरकारची खरी जबाबदारी एवढीच की देशातील नागरिक परस्परांशी स्पर्धा करूनही अंतिमतः समाजाच्या हिताची कामगिरी करू शकतील अशी व्यवस्था तयार करणं आणि ती टिकवणं. या संदर्भात गल्लत झाली की गफलत होते, पण आमचे अनेक विचारवंत ती सर्रास करीत असतात व वंचिताचे कैवारी म्हणून मिरवीत असतात. तसा हा खूप मोठा मुद्दा आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं तर असं सांगता येईल. अपंगांसाठी वेगळी ऑलिम्पिक स्पर्धा भरवणं हे चांगुलपणाचं लक्षण निश्चित आहे. ती अवश्य भरवावी, पण मूळ ऑलिम्पिकमध्येच अपंगांना सहभागी होता यावं म्हणून तिथंच नियम बदलणं हे ऑलिम्पिकच्या मूळ उद्दिष्टाचाच बट्ट्याबोळ उडवल्यासारखं आहे. असो,
होय, समाजातील काही दुर्बल अपंग वर्ग राहणारच, त्यांना विशेष सहाय्याची गरज असणारच. पण अशा तऱ्हेची मदत अगदी वेगळ्या म्हणजेच करुणा आणि औदार्य अशा भावनांनी प्रेरित झालेल्या संस्थांनी देणंच योग्य ठरतं. ती पुरेशी ठरत नाही. हे खरं असलं तरी त्यावर सरकारी कल्याणकारी कार्यक्रम हा उपाय खचितच नव्हे. अशा कल्याणकारी योजनांमध्ये फावतं ते केवळ नोकरशाहीचं हे स्पष्ट दिसत असूनही गरिबांच्या कळवळ्याने प्रेरित झालेले समाजवादी कल्याणकारी योजनांचे ढोल बडवीत राहतात आणि निवडणुकीच्या वेळी राजकीय पुढारी गरिबी हटावसारख्या लोकांना भुलवणाऱ्या घोषणा देत राहतात. गरिबी हटावच्या सरकारी कार्यक्रमावर खर्च झालेल्या वेगवेगळ्या प्रचंड रकमा जर आपत्कालीन सहाय्याच्या योजना तयार करण्यासाठी वापरल्या गेल्या असत्या आणि नोकरशाहीवरील खर्चाचा अपव्यय थांबवला असता तर या देशातील गरिबीचा प्रश्न केव्हाच सुटून गेला असता. पण गरिबीचा प्रश्न खरंच सुटला तर समाजवादानं पछाडलेली मंडळी भांडवल तरी कुठल्या प्रश्नाचं करणार आणि घोषणा तरी कुठल्या देणार. आज हे काहीसं विचित्र वा अव्यवहार्य भासेलही, पण आजचे सरकारी कल्याणकारी कार्यक्रमही शक्य तितके टप्प्याटप्प्याने करुणा आणि औदार्य यावर आधारित संस्थांकडे सुपूर्द केले पाहिजेत. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातही स्वयंभू धर्मादाय करुणावादी आणि स्थानिक संस्थांना वाव दिला तर सध्यापेक्षा अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देता येतील, यात काहीच शंका नाही. भरमसाठ कर लादून नोकरशाहीवर अफाट खर्च करणाऱ्या भ्रष्ट सरकारकडून अशा संस्थांना बळ मिळणार नाही. ते मिळू शकेल श्रीमंती निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या उद्योजकांच्या देणग्यामधूनच. जेनु काम तेनु थाय हेच त्यामागचं तत्त्व आहे. सरकार म्हणजे कायमस्वरूपी आपत्कालीन सहाय्यक केंद्र नव्हे. सरकार म्हणजे सर्व प्रश्नांवरचा रामबाण तोडगा नव्हे. उलट तसं झालं तर सरकार हीच समस्या ठरते. तशी ती ठरलीही आहे. स्वातंत्र्यानंतर जी काही प्रगती झाली म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीतील स्वयंपूर्णता, आयुर्मर्यादेतील वाढ आणि सक्षम संचार व्यवस्था, ही सर्व जागतिक पातळीवर विज्ञान व तंत्रज्ञानाने घेतलेल्या झेपेमुळे. ही प्रगती सरकारी कार्यक्रमामुळे झाली नसून उलटपक्षी सरकारचा अडथळा ओलांडून घडलेली आहे. शंतनुराव किर्लोस्कर म्हणत त्याप्रमाणे वी हॅव मेड द प्रोग्रेस नॉट बिकॉज ऑफ प्लॅनिंग बट इन स्पाइट ऑफ द प्लॅनिंग. एकतर निश्चित की श्रीमंतांचे लुटावे गरिबांना वाटावे हा रॉबिन हुडी पर्याय कितीही आकर्षक वाटला तरी तो सरकारला शोभणारा नव्हे. न्याय व्यवस्थेची चाड असणाऱ्या सरकारला तर नव्हेच नव्हे. समता ही संकल्पना कितीही मानवतावादी भासली तरी ती न्याय असतेच असं नाही. समतेचा दुराग्रह क्षमतेवर अन्याय करू लागतो आणि स्वातंत्र्यावरही घाला घालतो. काहींना नाही तर कुणालाच नको ही भूमिका निव्वळ मूर्खपणाची आहे. त्यामुळे प्रगतीच रोखली जाते. वास्तव असं आहे की स्वातंत्र्याच्या पोटात योग्य प्रकारची समता असतेच. समतेच्या पोटात मात्र स्वातंत्र्य मावत नाही. राखीव जागा हाही आपल्या राजकारणातील एक कळीचा मुद्दा आहे. शतकानुशतके आर्थिक सामाजिक अन्यायाखाली दबून गेलेल्या समाजांना विशेष सवलतींची आवश्यकता आहे हे नाकारता येत नाही. तरीही सवर्णांचा विरोध का असतो याचं खरं कारण पुरेशा नोकऱ्या नाहीत हेच आहे. पण अगदी सगळ्या राखीव जागा रद्द केल्या तरीही सवर्ण तरुणांच्या बेकारीचा प्रश्न सुटणार नाही आणि सगळ्या जागा राखीव केल्या तरी दलित आदिवासींचे प्रश्न सुटणार नाहीत. राखीव जागांचं तत्त्व, त्याची व्यवहारातील कार्यवाही या दोन्ही विषयावर अनेक बाजूंनी वस्तुनिष्ठ विचार व्हायला हवा. पण तो करणार कोण? वेगवेगळ्या समाजावर मक्तेदारीने हक्क सांगणाऱ्या आणि राजकीय कोरणावर चरणाऱ्यांना राखीव जागांचा प्रश्न फार सोयीस्कर वाटतो. मग आंदोलनं प्रतिआंदोलनं सुरू होतात दारिद्र्यातील वाटपासाठी. खरा प्रश्न रोजगार वाढवण्याचा आणि समृद्धी आणण्याचा आहे, ज्यासाठी पुन्हा उद्योजकता व तिला प्रोत्साहन देणाऱ्या स्वातंत्र्याचीच गरज आहे. मी स्वतंत्रतावादावर एवढं लिहितो आहे, पण स्वातंत्र्य हा वाद नव्हे, ती एक सम्यक विचारसरणी आहे, जीवनशैली आहे. स्वातंत्र्य हे स्टेशन नव्हे, तो एक प्रवास आहे, ती एक शोधयात्रा आहे. स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, म्हणूनच तर त्यासाठी माणसं प्राणांचंही मोल लावायला तयार होतात.
पण आम्हाला कळतं ते एकच स्वातंत्र्य, देशाचं राजकीय स्वातंत्र्य. देशाला स्वातंत्र्य कशासाठी हवं असतं? स्वातंत्र्य दिन साजरा करता यावा म्हणून? देशाला स्वातंत्र्य यासाठी हवं असतं की देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच्या विचारांनी जगता यावं. देशाचं स्वातंत्र्य म्हणजे कुठल्या भूप्रदेशाचं स्वातंत्र्य नव्हे, दगड धोंड्यांचं स्वातंत्र्य नव्हे, जड वस्तूंना कसलं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य संकल्पना जिथे चैतन्य असेल तिथेच जन्माला येते. चैतन्य हे फक्त व्यक्तीत असते. स्वातंत्र्य हा फक्त अधिकार नसतो, ती एक जबाबदारी असते. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची, त्यांचे बरे वाईट परिणाम भोगण्याची, जे फक्त व्यक्तीच घेऊ शकते. म्हणूनच स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्यच असतं. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण मिरवत असतो, पण हे का विसरत असतो की लोकशाहीत समाजाचा पाया व्यक्तीच असते. व्यक्तीचं स्वातंत्र्य हीच प्रगतीची किल्ली असते. हे स्वातंत्र्य उपभोगूनच देशातल्या मध्यमवर्गानं आर्थिक प्रगतीचा मार्ग चोखाळला आहे. हे खरं आहे की एकेकाळी त्याग हे या मध्यमवर्गाचं अधिष्ठान होतं. देशाची उभारणी, सामाजिक न्याय आणि विकासासाठी त्याग करावा लागतो आणि तसा तो करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं एकेकाळी मध्यमवर्गाला वाटत होतं. इमाने इतबारे नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गाची ताकद सामाजिक होती, आर्थिक नव्हती. पण 90च्या दशकात भारतानं खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं आणि जगभरचं आर्थिक वारे इथं घोंगावू लागलं. या वारेची झुळूक मध्यमवर्गाला लागली आणि त्याची ओळख सामाजिक न राहता आर्थिक होऊ लागली. त्याला पैशाची अधिकाधिक निर्मिती करण्यात रुची निर्माण झाली. सनदशीर मार्गानेही पैशाची निर्मिती करता येते आणि त्याचा उपभोग घेता येतो, हे इन्फोसिस, विप्रो अशा कंपन्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या मुशीतून तयार झालेल्या मध्यम वर्गाला आता पैसे मिळवण्यात काही गैर वाटत नाही. उलट स्वतःचा जीवनस्तर उंचावण्यासाठी पैसा मिळवला पाहिजे, त्यासाठी कष्ट केले पाहिजेत, नवनवी कौशल्य मिळवली पाहिजेत, हे त्यानं मनाशी पक्क बाळगलं आहे. पण मग त्यागाच्या उदात्त विचारसरणीचं काय? त्यातलं वास्तव असं आहे की ज्या काळी पैसा मिळत नव्हता त्या काळी त्यागाची भाषा बोलणं मध्यम वर्गाला सोपं होतं. पैसा मिळायला लागल्यावर त्यावर पाणी सोडणं कुणाला जमत नाही, हे वास्तव त्याला उमगलं आहे आणि म्हणूनच तो त्यागाची भाषा बोलत नाही. खरं तर त्यागाचा उदात्त विचार हा मध्यम वर्गाचा भोंगळपणाच होता. त्याचा बुरखा जागतिकीकरणानं फाडला आहे. देशातील प्रत्येकालाच जीवनमान सुधारण्याचा हक्क आहे, पण ते निव्वळ त्यागावर होत नाही. त्यासाठी आर्थिक विकास घडवावा लागतो, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो, त्याला व्यावसायिक कौशल्याचीही जोड द्यावी लागते. हे अपरिहार्य असं विकासाचं मॉडेल आहे. त्यात आपण कसं आणि कोणत्या अटीवर सहभागी व्हायचं याचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. जागतिकीकरणानं मध्यम वर्गाला धडा शिकवला आहे तो हाच. स्वातंत्र्याच्या कविकल्पना काही असोत, व्यवहारात स्वातंत्र्य म्हणजे खुली व्यवस्था. खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण हे सारं या खुल्या व्यवस्थेत अपरिहार्य आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात गरीब भरडले जातात. ज्यांच्याकडे बदलाची ताकद नाही ते वंचितच राहतात. दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या दुर्बलांना खुल्या व्यवस्थेचं कौतुक काय, हे आजही समाजवाद्यांचे लाडके प्रतिवाद आहेत. जागतिकीकरण, उदारीकरणाचा आज बाऊ केला जातो, पण वस्तुस्थिती अशी आहे की स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षातही भारतात दारिद्र्य कायम राहिलं ते समाजवादामुळेच, सरकारनं लादलेल्या चुकीच्या आर्थिक योजनांमुळेच. औद्योगिकीकरणाचं पाश्चात्य मॉडेल तेही तिकडे कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानासह आयात करण्यापेक्षा या देशात अधिकाधिक रोजगार निर्माण होतील अशा छोट्या उद्योगांना प्रोत्साहन, निदान वाव देणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही. देशाला अजूनही दरिद्री ठेवलंय ते उद्योजकता मारणाऱ्या समाजवादी तोंडवळ्याच्या लायसन्स परमिट राजनेच. समाजवादात नोकऱ्यांचंच आकर्षण वाढतं, त्यातही सरकारी नोकऱ्यांचं. कशी वाढणार उद्योजकता, कशी वाढणार उत्पादकता, कसे निर्माण होणार रोजगार, कशी वाढणार समृद्धी. यापुढे तरी नोकरीची मानसिकता सोडण्याची आणि स्वयंउद्योजकतेची कास धरण्याची गरज आहे. यात आमचे शेतकरी, कातकरीही आले. मायबाप सरकार आपला उद्धार करेल
या भ्रामक मानसिकतेतून मुक्त होण्याची खरी गरज आहे. हे एकदा स्पष्टपणे मान्य करायला हवं की कुठलाही समाज कायमचा रोजगार हमी योजनेवर जगू शकत नाही. विकास तर दूरच राहिला. ज्यांना 2 वेळचं पुरेसं जेवण मिळत नाही अशांसाठी माझ्यातला माणूस कितीही कळवळला तरी त्यांना पुन्हा समाजवादाच्या तोंडी द्यावं असं मला वाटत नाही. माझ्यातल्या अर्थतज्ज्ञाला असं ठामपणे वाटतं की खरं दारिद्र्य निवारण खुल्या व्यवस्थेतच शक्य आहे. आजवरचा जगाचा इतिहासही तेच अधोरेखित करतो. हजारो वर्षांच्या मानवजातीच्या इतिहासाचं अवलोकन केलं तर लक्षात येतं की माणसं सुखाचा शोध घेत नाहीत, समाधानाचा शोध घेत नाहीत, आनंदाचा शोध घेत नाहीत. माणसं तर भरल्या ताटावरूनही उठून जातात. नवं बाळ आणि त्याची आई घर सोडून जातात. याचं कारण काय? याचं कारण माणसाचा शोध काही वेगळाच आहे. हा शोध स्वातंत्र्याचा आहे, स्वातंत्र्याच्या वाढत्या कक्षांचा आहे. मनुष्याच्या जगण्यामागील प्रेरणा आहे स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याची. या प्रेरणेला वाव देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगळेपणाची जोपासना करणाऱ्या योजक उद्योजकांच्या संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या स्वातंत्र्यवादाचा मी एक नम्र आणि माझ्या मते सच्चा उपासक आहे. अर्थात तरीही ज्यांना भाकरीची भ्रांत आहे त्यांची दुःख तुम्हाला कशी कळणार? असा जळजळीत प्रश्न करणाऱ्यांना मी पुन्हा एकदा हेच सांगू इच्छितो. मला तरी भाकरीपेक्षा स्वातंत्र्य प्रिय आहे. खुल्या व्यवस्थेत मी उपाशी मेलो तरी चालेल, पण मला स्वातंत्र्य हवं आहे. या स्वातंत्र्यासाठी माझ्या तसंच इतरांच्याही मी नेहमीच लढत राहीन. जय स्वतंत्रते. अनंत आठवले. मनसुखच्या दिवाळी अंकाच्या निमित्तानं अगदी अनपेक्षितपणे एकमेकींच्या जवळ आलेल्या अपर्णा आणि डॉली त्यांच्याही नकळत अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होऊन गेल्या होत्या. आणि ते तसं स्वाभाविकही होतं. अपर्णालाही घरचं कुणी नव्हतं आणि डॉली तर एकटीच नव्हे, एकाकीही होती. पूर्ण विश्वासानं खांद्यावर डोकं टेकावं असं तिला कोणी नव्हतंच. अपर्णा त्यासाठी तर तिला अगदी लाखात एक अशी वाटली होती. त्यातच ती वयानं थोडी मोठी होती याचाही डॉलीला कळत नकळत आधार वाटत होता. शिवाय दोघींमधला राजन हा एक भरभक्कम दुवा होताच. मनसुखच्या निमित्तानं तिघांनी दिवस रात्र एकमेकांच्या सहवासात घालवले ते मंतरलेले क्षण तिघांच्याही मनात जणू कायमचे विसावले होते. आणखी एक झालं होतं. ठरवलं तर आपण सिगरेटशिवाय राहू शकतो हे अनुभवल्यानंतर डॉलीनं आपण स्मोकिंग सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. थँक्यू डॉली, राजेनं म्हटलं होतं. वाय शुड यू थँक मी? यूवर जोर देत डॉलीनं विचारलं. बिकॉज स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ अँड आय केअर अबाउट यू. थँक्यू. यू आर वेलकम. ॲक्च्युली तुला आणखी एक थँक्स द्यायचे आहेत. कशाबद्दल? मला अपर्णासारखी मैत्रीण मिळवून दिल्याबद्दल. अगेन यू आर वेलकम. या घरात तुझं सदैव स्वागतच असेल असं डॉलीला ना राजेंनं म्हटलं होतं ना अपर्णानं. तरी ते आता तिचं हक्काचं घर झालं होतं, जिथे ती फोन न करताही अचानक लंच किंवा डिनरसाठी धडकू शकत होती. लक्ष्मीबाई, आज मला मसाला बैंगन पाहिजे अशी फरमाईशी करू शकत होती ती. डॉलीबाई, अहो जरा आधी सांगत जा, फोन तरी करायचा. मसाला बैंगन करायचं म्हणजे वाटणं घाटणं समज लागतंय. लक्ष्मीबाई कुरकुरायच्या. दॅट इज युअर प्रॉब्लेम, खांदे ओढवीत डॉली म्हणायची. ते झालंच वो, म्हणत लक्ष्मीबाई लगेच तयारला लागायच्या. अपर्णाकडे येण्यासाठी डॉलीला काही निमित्ताची गरज नव्हती, पण अचानक एक मोठं निमित्त निघालंही. दिवाळी अंकामुळे पुढचा मासिक अंक निघणार नव्हता, त्यामुळे अपर्णा मोकळी होती. ऑफिसलाही काही दिवस सुट्टीच होती. मी काय म्हणते डॉली, अपर्णानं एक दिवस म्हटलं, मला ऑफिसचं इंटेरियर चेंज करायचं आहे. वुड यू हेल्प मी? नो डिअर, डॉलीनं चटकन म्हटलं. व्हाय डिअर? आय वॉन्ट हेल्प यू. आय वुड डिझाईन अँड चेंज इट इन माय स्टाईल. इफ दॅट इज ओके विथ यू, इट्स फाईन विथ मी.
त्यानिमित्तानं डॉलीला तर एक आवडती असाइनमेंटच मिळाली होती. काही दिवसातच तिनं डिझाईन बनवलं आणि काम सुरूही केलं. सुपरविजनसाठी ती मग रोजच येऊ लागली. तसं मग तिचं लंच आणि डिनर दोन्ही अपर्णाकडेच सुरू झालं. लक्ष्मीबाई मग मोठ्या उत्साहानं डॉलीबाईसाठी कधी पुरणपोळी कधी थालीपीठ असे बेत आखू लागल्या. वर्षानुवर्षे सँडविचवर दिवस ढकलणाऱ्या डॉलीसाठी ही एक पर्वणीच होती. डॉलीच्या टमटममधून दोघी कधी शॉपिंगला जाऊ लागल्या, कधी कुठल्या एक्झिबिशनला भेट देऊ लागल्या. रोजच नव्या उत्साहानं काही नवी नवी खरेदी होऊ लागली. आपल्या आवडी एवढ्या जुळतात कशा, यांचं दोघींनाही अनेकदा अप्रूप वाटत राही. मला काय वाटतं सांगू, एकदा अपर्णानं म्हटलं. बोल ना. हिंदी सिनेमात दाखवतात ना, 2 लहान बहिणी जत्रेत हरवतात आणि एकदम मोठ्या होऊन एकमेकींना भेटतात, तशाच आपणही भेटलो आहोत. ओनली डिफरन्स इज वी आर नॉट ट्विन्स, बट डिअर वी आर सो आयडेंटिकल. वी थिंक अलाइक, वी फील अलाइक. दॅट्स ट्रू. क्वचित दोघी एखाद्या म्युझिकल कॉन्सर्टलाही जात, पण दोघीच. राजनला विचारूया का, असं ना अपर्णा सुचवे ना डॉली. जणू राजनखेरीज त्या दोघींचं खास एक विश्व त्यांना हवं होतं. आणखी मौजीची गोष्ट अशी होती की राजन हाच दोघींच्या मधला खरा दुवा होता. तरी दोघी राजन या विषयावर बोलत नसत, पण बोलत नसल्या तरी दोघींच्या मनातलं राजनचं अस्तित्व दोघींनाही जाणवत असे. अगदीच राहवत नसे तेव्हा मग दोघी त्यांच्या चॉईसनं राजनसाठी एखादा शर्ट घेत, तेवढंच. दिवसेंदिवस दोघींची दाट होत चाललेली मैत्री राजन पाहत होता आणि मनोमन सुखावतही होता. काही काळ त्या दोघी आपल्याला त्यांच्यातून कटाप करताहेत याचं त्याला जराही वैषम्य वाटत नव्हतं, उलट कौतुकच वाटत होतं. क्वचित एखाद्या रात्री बाहेरून उशिरा परतल्यानं जेवण उशिरा होई तेव्हा अपर्णा डॉलीला, आज इथंच राहा ग म्हणून दट्टावून मुक्कामाला ठेवून घे. मग अपर्णाचाच एखादा नाईट ड्रेस डॉली चढवीत असे. गुड नाईट करून त्या दोघी अपर्णाच्या रूममध्ये जात तेव्हा डॉलीच्या नजरेत खट्याळ भाव असे. दार ओढून घेताना ती न राहून म्हणेही, सॉरी डिअर. सॉरी फॉर व्हॉट, राजन विचारी. ॲज इफ यू डोंट नो, म्हणत डॉली अधिकच खट्याळपणे हसून अपर्णाला बिलगत असे. आपल्या आवडत्या दोन्ही स्त्रिया काही अंतरावरच एकमेकांच्या कुशीत पोहडल्या आहेत. ही अपरिहार्य जाणीव मनीमानसी जागत राही, तसा राजनही कितीतरी वेळ जागाच राहत असे. तिकडे अपर्णा डॉलीचीही तीच गत होती. दोघी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून पडल्या तरी दोघींच्या मनात राजन हे एकच भान जागं असायचं. बोलत नसल्या तरी एकमेकींना ते जाणवत राहायचं. आज मात्र अपर्णाला राहवलं नाही. दोघींमध्ये राजन हा विषय वर्ज्य असण्याचं काहीच कारण नाही असा कौल तिच्या मनानं दिला. तसं तिनं म्हटलं, डॉली तुला एक सांगू. बोल ना. मिटलेल्या डोळ्यांनीशीच डॉलीनं म्हटलं, आपली पहिली भेट झाली त्या दिवशी तू काम संपून टमटमनं निघून गेलीस. त्यावेळी माझ्या मनात काय आलं माहिती आहे? काय आलं? माझ्या मनात आलं, या पोरीला भेटून तिच्याबरोबर काम करूनही तिच्या प्रेमात न पडणारा पुरुष एकतर मूर्ख असला पाहिजे किंवा खोटारडा. डॉलला खुदकन हसू फुटलं. अपर्णाच्या गालावर हातानं थोपटत तिनं म्हटलं, तुला काय म्हणायचंय? इज ही अ फुल ऑर इज ही अ लायर? नायदर, अपर्णा उत्तरली. देन मे बी ही इज इन लव्ह विथ यू. क्षणभर डॉलीचा श्वास थबकलाच. आपण हे शब्द खरंच ऐकतो आहोत की स्वप्नात हे तिला ठरवता येईना, पण ते खरे होते आणि ते अपर्णाच्या तोंडून उमटले होते. नो चान्स, डॉलीनं चटकन म्हटलं. ही इज इन लव्ह विथ यू. नॉट रिअली, अपर्णानं म्हटलं. तसं डॉलीनं चटकन डोळे उघडले. काय बोलतेस तू अपर्णा? खरं तेच सांगते. शट अप. अगं खरंच. आय लव्ह यू हे शब्द त्यांना आजवर कधी उच्चारलेच नाही आहेत. सो व्हॉट, यू थिंक ही जस्ट फुलिंग अराउंड विथ यू? नाही ग, मला माहिती आहे त्याला मी खूप आवडते.
माझ्याविषयी खूप आस्थाही वाटते त्याला. आय मीन ही जेन्युअनली कन्सर्न्ड. बट ही डझंट से आय लव्ह यू, राईट? येस, अर्थात तसं तो एक दोनदा म्हटलाही असता, पण मीच त्याला बोलू दिलं नाही. का? बिकॉज आय थिंक, or rather I know, I am no match for him. Why do you say that? It's a fact, Dolly. माझ्या प्रेमाला प्रतिसाद दिला त्यानं हे खरं आहे, पण त्याच्या प्रेमाला आव्हान नाही देऊ शकले मी. मला कळलं नाही, तुला कळणारही नाही. राजनसारखी माणसं आव्हान समोर आल्याशिवाय गुंतून पडणं शक्यच नसतं. त्याला आयुष्यभर बांधून ठेवण्याची ताकद माझ्यात नाहीच आहे. खरं सांगू, त्यानं जिंकायला हवं असं आव्हान म्हणजे तूच आहेस. अपर्णाच्या शब्दाचा अर्थ लावत डॉली काही क्षण गप्पच राहिली. मग तिनं म्हटलं, अपर्णा, आर यू सजेस्टिंग आय एम हिज मॅच? ॲब्सोल्युटली. आर यू क्रेझी? का? You want to lose him? I don't want to, but I won't mind it if it is for you. Oh, डॉलनं काहीच उपरोधानं म्हटलं. What a noble sacrifice? It's no sacrifice, Dolly. अपर्णानं शांतपणे म्हटलं. It's love, love. डॉली फक्त हसली. खरंच डॉली, हे प्रेमच आहे. राजनना आयुष्यभर माझंच राहिलं पाहिजे हा माझा हट्ट नाहीच आहे आणि कधीच नव्हता. त्यांना आनंदात असावं एवढंच जेन्युअनली वाटतं. आणि आय रिअली थिंक यू टू वुड बी रिअली हॅपी टुगेदर. अँड व्हॉट अबाउट यू? आय वुड बी हॅपी टू. कम ऑन अपर्णा, ट्रस्ट मी डॉली, अगदी मनापासून सांगते. वाय शुड दॅट मेक यू हॅपी? Because I love him and I love you. I love both of you. बोलता बोलता अपर्णाचा गळा भरून आला. डॉलीनं तिच्या गळ्याभोवतीची मिठी घट्ट करीत म्हटलं, Now shut up and go to sleep. अपर्णाच्या नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण ते अश्रू दुखरे नव्हते, कृतज्ञतेचे, समाधानाचे होते. तिला आता खूप हलकं हलकं वाटत होतं. न राहून तिनं डॉलीच्या गालावर गाल टेकवला आणि तिला बिलगून तीही हलके झोपेच्या अधीन झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.